सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपण जीवनचरित्र बघणार आहोत. जीवनगाथा या सदराअंतर्गत संतश्रेष्ठ ब्रह्मवादिनी श्री संत मायबाई. संतांचा आगर वर्धा तीरावर, आरवी हे माहेर असे त्यांचे. विदर्भ प्रांतातील रुक्मिणी मातेचे माहेर कुंडिनपूर. या कुंडिनपूर सभोवती अनेक संतांचा वावर आहे. ह्यात आरवीला तर संत जमनादास, झामसिंग महाराज, तेलंगराय, सीताराम महाराज आणि मायबाई यासारखे एक से बडकर एक संत होऊन गेले. मायबाईची कीर्ती ऐकून जेव्हा माधांचे प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज दर्शनार्थ आले होते, तेव्हा त्यांनी त्यांची थोरवी लिहून ठेवली होती. ते म्हणतात, जे न दिशे न विकासे ते जे करुणी कदा महार रवीच्या. ते ब्रह्मची दाखविती वंदू त्या मायबाई आरवीच्या. मायबाईचे माहेरचे नाव भागुबाई. अमरावती जिल्ह्यातील सिरखेडच्या देशपांड्यांच्या त्या सुकन्या होत. त्यांचे लग्न कुऱ्हा गावातील सीताराम पंत पांडे सोबत झाले. त्यांचा जन्म इसवी सन 1914 साली झाला होता. सीताराम पंतची पत्नी मायबाई या सुरुवातीला वेडसर असल्यामुळे त्यांना सासरी त्रास सुरू होता. ते पतिराजांना न पाहवल्यामुळे त्यांनी कुऱ्हा सोडून आरवीला आनंद विष्णूजी यांच्याकडे मुनीमजीची नोकरी पत्करली. त्या ठिकाणी भागुबाईचे नाव जानकूबाई असे बदलविण्यात आले. त्यांचा तेथे कसाबसा संसार सुरू झाला. सीताराम पंत अतिशय धार्मिक व संतमार्गी असल्यामुळे त्यांचेत अतिशय शोषिकता होती. शिवाय ते वरुडच्या बगाजी महाराजांचे भक्त होते. त्यामुळे त्यांनी हळूहळू आपल्या मार्गाचे मायबाईंना वळण लावले. परिणामी त्या अखंडपणे हरी हरी असा नामजप करू लागल्या. या नामजपामुळे त्यांच्यात कमालीचे स्थित्यंतर झाले. त्या दरवर्षी पंढरपूरची वारी करू लागल्या. या वारी दरम्यान त्यांना श्री ज्ञानेश्वर माऊलीचे शिष्य श्री संत हैबतीनाथाकडून प्रसाद मिळाला. त्या आपल्या मठात आंधळे पांगळे गरीब भिकारी यांचेकरता रोज अन्नसत्र चालवू लागल्यात. या अन्नसत्रात आपण जे खाऊ तेच इतरांनाही वाढायचे, यात खंड पडू दिला नाही. त्यामुळे तुपासह गोड पदार्थ सुद्धा पंक्तीतील लोकांना मिळू लागले. पती निधनानंतर देहासक्ती सुटली. त्यांना एक पांडुरंग नावाचा मुलगा होता. तो एकदा पंढरपुरी वारी करून आला आणि आईस मावंद करण्याचा आग्रह करू लागला. तेव्हा त्याच्या इच्छेखातर मायबाईंनी खूप मोठ्या प्रमाणात मावंद केली. पुढे हा मुलगा सुद्धा लवकरच वारला. त्यामुळे त्यांच्यात पूर्णपणे विरक्ती आली. त्या मठातील अन्नसत्र चालवण्यासाठी भिक्षा मागून आणि त्यातील कोणताही संग्रह न ठेवता दुसरे दिवशी अन्नदान करीत. सोबतच त्या आता कीर्तन प्रवचन भजन सुद्धा करीत असत. त्यामुळे त्यांच्यात वाणी सिद्धता आली. एकदा भिक्षेसाठी तळेगाव ठाकूरला गेल्या असता त्यांचा मेलेल्या म्हशीस पाय लागला. बरोबर तेथील लोक म्हणाव्यास लागले की तुम्ही बाटल्यात, आता तुम्हाला भिक्षा सुद्धा मागता येणार नाही. तेव्हा मायबाई म्हणाल्या की या म्हशीस बाभुळीचा पाला वाटून पाजा. त्याप्रमाणे तेथील ठाकूरांनी तसे करताच मेलेली म्हैस जिवंत झाली. त्यामुळे तळेगाव ठाकूरच्या गावकऱ्यांनी त्यांना भरपूर भिक्षा देऊन सन्मानाने आरवीस पोहोचून दिली. चंद्रपूरला मायबाईची बंगळी आहे. ती निकालस बुवाच्या परिसरात आहे. त्यावर मायबाई बसत असत. ती न हलविता हलते. झोके घेण्याची गरज नाही, असे भक्तांचे अनुभव आहेत. आरवीत वडाचे झाडाखाली धूम्रपानी पंचाग्रहीने उलटे टांगून घेतले. त्यावर मायबाईने त्याला म्हटले, बाबा रे, कशाला उलटा झालास? त्यावर चिडून संन्याशाने म्हटले, चल रंडी कहा की निकल यहाँ से. मायबाई हरिहरी म्हणून परत फिरल्या. मायबाई परत फिरताच वडाचे झाड उन्मळून पडून त्याचा अंत झाला. आरवीतील जोशी नावाच्या गृहस्थाला मूलबाळ नव्हते. त्याने मायबाईची आराधना केली. जोशीबुवांना 60व्या वर्षी मायबाईच्या कृपेने मूल झाले. एकदा मठातील पंक्तीत वाढताना तूप कमी पडले. वाढपी मायबाईकडे सांगू लागले, आप पर नेने काही. ही ओळख असणाऱ्या मायबाईने तूप येईपर्यंत पंक्तीत न वाढण्यास सांगितले.
माईबाईने हरी हरी असा जप सुरू करताच गाडीवान तुपाचे डब्बे घेऊन आला आणि मला भुर्जी गवयांनी पाठवल्याचे सांगू लागला. तुपासह त्या रात्री पंक्ती पार पडल्या. दुसरे दिवशी भुर्जी गवयाकडे चौकशी केली असता मी कोणी असा माणूस न पाठवल्याचे सांगितले. हे ऐकून मायबाईचे मन उद्विग्न झाले आणि त्या म्हणाल्या, हरी हरी, माझी लाज राखलीस देवा, व चोरून पळून का गेलास? मायबाईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. शेवटी त्या समाधीजवळ बसून निजानंदात भजन करीत बसल्या. एकदा मायबाई कार्यक्रमातून मठाकडे जात असता अलमस्त अवस्थेतील कासाराचा आडकू भेटला. तो नेहमीप्रमाणे म्हणू लागला, ओ टवळे, दाखवतं का ब्रह्म? नेहमी हरी हरी ब्रह्म ब्रह्म करते. मायबाई उतरल्या, हो आज दाखवते. हे असे म्हणून त्याचे डोळ्याकडे आपला नेत्र कटाक्ष क्षणभरच टाकला आणि म्हणाल्या, आडक्या, अशानं वेडा होशील रे. मायबाई का पुरा पसारा, एक पल में आडकू तारा. जिसने जग बीच नाम उद्धारा, खुला ब्रह्मनगर का दरबारा. मुक्त होकर जगत को तारा. यानुसार आडकेची वेड्यासारखी गत झाली. त्यांनी घरदार सोडले, देहाचे भान सुटले आणि काही दिवसांनी आत्मलीन अवस्था प्राप्त झाली. हेच ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुरु परमहंस आडकोजी झाले. अशा तऱ्हेने अनेक श्रद्धावंतांना मायबाईचे अनेक चमत्कार अनुभवास आले. म्हातारपणामुळे त्यांना पुढे दिसत नव्हते, पण त्यांचे कार्यक्रम नित्यवत चालूच होते. अखेर दिनांक 27/4/1914 रोजी मायबाईंनी आपली समाधी घेतली. जीवनभर परोपकार व परपीडा निवारण करून अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला. धन्य धन्य त्या मायबाई. जय हो तुम्हारी, जय हो. आर्वी निवासी मायबाई की जय हो. माता जय जानकू अवतारी, जिसने अलमस्त उमर गुजारी. रहन करके विदेही सुधारी, भई भव पार नैया को तारी. माई निर्धार से ज्योत पाई या राष्ट्रसंतांच्या मायबाईच्या महिनीनी या लेखाचा शेवट करतो आणि माझी पुष्पांजली ब्रह्मवादिनी श्री संत मायबाईंना अर्पण करतो. श्री संत मायबाई महाराज की जय. सब संतन की जय.